Hello, dear friends. Welcome in the classroom of English Compulsory BA Part 1. I am Mr. Srinivas Pawar, Assistant Professor, Department of English, Balsad Desai College, Patan. Today, we are going to deal with the very first module. That is, the name of our module is Developing Vocabulary. The paper name is English for Communication, Semester 1, Paper 1. And in the very first module, there are two chapters. The very first one is Developing Vocabulary, which is a descriptive chapter and which is also of very much importance. So in simple English, I will try to locate what is within this chapter. So this chapter is firstly divided into four main parts. The very first part is prefix and suffix. In this video, we are going to see what is prefix and what is suffix. And in next videos, we will analyze the next parts of the chapter, that is synonym and antonym. The third part is problem words and the last part is phrasal verbs. So let us move on to the very first element of this chapter, Developing Vocabulary, prefix and suffix. So what do you understand by the word prefix? Prefix is any letter or syllable which is put at the beginning of a word. शब्दाच्या आरंभी जे अक्षर किंवा वर्णसमूह जोडतात त्यालाच उपसर्ग असे म्हणतात. ओके, सो प्रिफिक्सेस कॅन बी ऑफ टाइप लाईक अँटी, डिस, एक्स्ट्रा, IL, IM, in, IR, miss, and so many types of prefixes are there. Let us see directly the examples of prefixes. So there are some negative prefixes. उपसर्ग म्हणजे काय? असा एखादा शब्दसमूह, आता हॅपी आणि अनहॅपी यामध्ये अन हा काय आहे? प्रिफिक्स आहे. हा उपसर्ग आहे मराठीमध्ये. आता अनला स्वतःचा असा काही अर्थ नाही आहे, पण जेव्हा तो हॅपीच्या मागे लागतो तेव्हा त्याचा अर्थ निगेट करतो, निगेटिव्ह बनवतो. हॅपीला अनहॅपी करतो किंवा करेक्टला इनकरेक्ट करतो. आयन हे काय झालं? प्रिफिक्स झालं. अतिशय सोपं आहे. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. रिव्हर्सेटिव्ह प्रिफिक्सेस असं म्हणतात, म्हणजे ॲक्शन रिव्हर्स केल्या जाते या प्रिफिक्सेसमध्ये. आता एक्झाम्पल्स आहेत कोड. कोडलाच DE मागे जोडलं की काय होतं? डी कोड. कनेक्ट, डिस्कनेक्ट. आता हे निगेटिव्ह प्रिफिक्समध्ये पण येईल, पण एक ढोबळ मानाने कोणत्या तरी स्तंभाखाली त्याचं वर्गीकरण करण्यासाठी त्याला काय केलं आहे? रिव्हर्सेटिव्ह प्रिफिक्सेस म्हणते. आता त्या प्रिफिक्सला निगेटिव्ह प्रिफिक्स म्हणतात का रिव्हर्सेटिव्ह प्रिफिक्स म्हणतात हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही. हां, पण कनेक्टला प्रिफिक्स लावून त्याचा दुसरा शब्द तयार करा असं विचारलं जाईल. मग काय होईल? डिस्कनेक्ट. ओके, पुढचा पार्ट आहे पिजोरेटिव्ह प्रिफिक्सेस. पिजोरेटिव्ह म्हणजे काय? तिरस्कारयुक्त, निगेटिव्ह अर्थानेच. अंडरस्टँड याला प्रिफिक्स जोडून दुसरा शब्द तयार काय होईल? मिसअंडरस्टँड. प्रॅक्टिस, माल प्रॅक्टिस. ओके, आता हे शब्द कशामुळे तयार करायचे, कशामुळे प्रिफिक्सचा अभ्यास करायचा? डेव्हलपिंग व्होकॅब्युलरी, शब्दसमूह वाढवण्यासाठी. व्होकॅब्युलरी म्हणजे काय? शब्दसमूह. तुम्हाला माहीत असेल 5वी 7वीला तुम्ही शब्दपाठ करत होतात आणि त्यानंतर तुमची शब्दपाठ करायची प्रॅक्टिस जी संपली ते संपलीच. नंतर तुम्ही गेस करू लागलात आणि त्याच्यामुळे इंग्लिश यायचं राहून गेलं. इंग्लिशचा आत्मा, गाभा काय आहे? व्होकॅब्युलरी, वर्ड पॉवर. ज्याच्याकडे शब्द आहेत
तो जग जिंकू शकतो. ओके, लेट अस मूव ऑन टू द टॉपिक. द नेक्स्ट टाईप इज प्रिफिक्सेस ऑफ डिग्री ऑर साईज. डिग्री दर्शवणारे प्रिफिक्सेस. आता फास्ट आहे, फास्ट आणि सुपरफास्ट. सुपरफास्ट काय सांगतं? डिग्री सांगतं. सुपर लागलं मग. सुपर काय आहे? प्रिफिक्स आहे. आता ह्या सुपरला अर्थ पण आहे स्वतःचा. अर्थ असू शकतो किंवा नसू शकतो प्रिफिक्सेसला. कमिटी, सब कमिटी, ओके, जनर, सब जनर, असे कितीतरी एक्झाम्पल्स देता येतील. 2-2 एक्झाम्पल मुद्दामून घेतले तुम्हाला पटकन समजण्यासाठी. आता प्रिफिक्सेस ऑफ ॲटिट्यूड. ॲटिट्यूड दर्शवतं. सोशियल, अँटी सोशियल. काही लोक सोशल आहेत, काही अँटी सोशियल आहेत. ऑथर, को ऑथर आहे, ऑथरला सपोर्ट करणारा की नाही, को ऑथर. नंतर अजून आहेत लोकेटिव्ह प्रिफिक्सेस. लोकेशन दर्शवणारं. वे, सबवे म्हणजे जमिनीखालून जाणारा मार्ग, सबवे. स्कूल, इंटर स्कूल. इंटर स्कूल कॉम्पिटिशन असते की नाही, इंटर हे प्रिफिक्स इथे लागलेलं आहे. प्रिफिक्सेस ऑफ टाईम अँड ऑर्डर. लंच, प्री लंच. मेक, रिमेक. पिक्चरचा रिमेक केला म्हणतो की नाही आपण, एखाद्या मल्याळम पिक्चरचा हिंदीमध्ये रिमेक झाला. री काय आहे? प्रिफिक्स आहे. ओके, सोपं आहे अतिशय समजायला. नंबर प्रिफिक्सेस आहेत. सायकल, बाय सायकल. बाय काय आहे? BI. बाय म्हणजे 2, 2. मोनो, बाय, ट्राय, टेट्रा असं म्हणतात की नाही. अँगल, एक अँगल आहे. 3 अँगल असतील तर ट्राय अँगल. नवीन शब्द तयार झाला, ट्राय अँगल. ट्राय म्हणजे 3. आता पुढे जाऊया आपण प्रिफिक्सेस सफिक्सेसमध्ये. सफिक्सेस बघूया. सफिक्सेस काय आहेत ते. सफिक्स म्हणजे शब्दांपुढे जोडावयाचा प्रत्यय. सफिक्सेसला सिंपल भाषेमध्ये आपल्याला म्हणता येईल. अ लेटर ऑर सिलॅबल. सिलॅबल म्हणजे सुद्धा असा वर्ड ज्याला स्वतःचा अर्थ नाही आहे. अ लेटर ऑर सिलॅबल विच इज ॲडेड टू द एंड ऑफ अ वर्ड इज कॉल्ड ॲज सफिक्स. शब्दाच्या शेवटी जे अक्षर किंवा वर्णसमूह जोडतात त्यालाच सफिक्स असे म्हणतात. हे तर अजून सोपं आहे. बघूया एक्झाम्पल्स. प्ल्युरल सफिक्सेस. आता बघा, एस इज युज्ड टू फॉर्म द रेग्युलर प्ल्युरल. कोणत्याही शब्दाला एस किंवा ES प्रत्यय जोडला की काय होतं? त्याचं प्ल्युरल होतं, अनेक वचन होतं. बुक्सचं काय होईल? बुक्स. आता इथे सफिक्स काय आहे? एस. ओके, बुकला सफिक्स जोडून नवीन शब्द तयार करा असं म्हणलं की तुम्ही काय करताल तयार? बुक्स. ॲपलचं काय होईल? ॲपल्स. आता काही सफिक्सेस आहेत पझेसिव्ह सफिक्सेस, त्यालाच म्हणतात जेनेटिव्ह सफिक्सेस. त्याच्यात अपस्ट्रॉपी मार्क दिला जातो बघा. अपस्ट्रॉपी एस इज युज्ड टू मार्क द पझेसिव्ह केस. जसं की विराट्स बॅट, बॉईज हॉस्टेल. इथं काय आहे? अपस्ट्रॉपी एस दिलं आहे. त्याच्यामुळं सहज लक्षात येतं. सफिक्स जोडून विराट हा शब्द तयार करा म्हणलं की काय लिहिताल तुम्ही परीक्षेमध्ये? विराट्स. झालं सफिक्स जोडून शब्द तयार. पुढचा आहे प्रकार थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट प्रेझेंट टेन्स सफिक्स. आता तुम्हाला वाटेल बाबा हे काय आहे? तर थर्ड पर्सन म्हणजे काय? ही, शी, इट. झाले थर्ड पर्सन, संपले. ओके. ही वॉक्स ऑन द रोड. आता वॉकला काय केलं आहे आपण? प्रेझेंट टेन्समध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास काय येतं? क्रियापदाला एस प्रत्यय येतो. शी ड्रिंक्स वॉटर. ड्रिंकपासनं सफिक्स जोडून शब्द तयार झाला ड्रिंक्स. आता ड्रिंक्स हे काय प्ल्युरल आहे का? की नाही? अनेक वचने आहे का ड्रिंक्स? नाही. तर ते काय आहे? व्हर्बला एस प्रत्यय लागलाय. कशामुळे? कारण कर्ता शी ही काय आहे? एक वचनी आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्याच्यामुळं एस प्रत्यय लावून सुद्धा सफिक्सेस तयार होते. जसं वॉकपासनं वॉक्स, ड्रिंकपासनं ड्रिंक्स. आता पुढे बघूया पास्ट टेन्स सफिक्स. पास्ट टेन्स कसा करतात हो? ED जोडतात त्याला व्हर्बला. ED इज युज्ड टू इंडिकेट सिंपल पास्ट टेन्स.
फॉर्म ऑफ अ रेग्युलर व्हर्ब्स. मग रेग्युलर व्हर्ब सपोज वॉन्ट हे घेतलं, वॉन्टचं पास्ट टेन्स काय होईल रूप? वॉन्टेड. ईडी प्रत्यय लागला, यालाच काय म्हणायचं? पास्ट टेन्स सफिक्स. वॉन्टचं वॉन्टेड झालं, वॉन्टचं वॉन्ट्स सुद्धा होऊ शकतं. टॉक टॉक्ड, ईडी प्रत्यय लागला. प्रेझेंट पार्टिसिपल सफिक्स. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? ING फॉर्म. ING is used to form the present participle of verbs which normally follows a form of be. To be चे क्रियापद आहेत की नाही, टू इंडिकेट द प्रोग्रेसिव्ह अस्पेक्ट ऑफ टेन्स. कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये काय होतं? वर्कचं वर्किंग होतं. आय ॲम वर्किंग वुमन असं म्हणतात की नाही. शी इज गोईंग टू द हॉस्पिटल. गोईंग हे काय झालं? किंवा कमिंग हे काय आहे? प्रेझेंट पार्टिसिपल आहेत. त्या क्रियापदाचं प्रेझेंट पार्टिसिपलचं रूप आहे. हे सफिक्स असं तयार होतं त्याचं. पास्ट पार्टिसिपल सफिक्स. पास्ट पार्टिसिपल असतं की नाही. आता काही काही शब्दांना ईडी प्रत्यय लावून पास्ट पार्टिसिपल होतं, जसं वॉन्ट वॉन्टेड वॉन्टेड, टॉक टॉक्ड टॉक्ड. तसं काही शब्द आहेत ज्यांचं प्रेझेंट पार्टिसिपल रूप वेगळं असतं, जसं ग्रो ग्रीव ग्रोन की नाही. ग्रोचं ग्रोवड होत नाही, त्याचं काय होतं? ग्रीव GREW. आणि तिसरं रूप होतं ग्रोन. सी सॉ सीन, राईट रोट रिटर्न, ब्रेक ब्रोक ब्रोकन. हे जे काही अनियमित क्रियापदं आहेत ज्यांचे 3 रूपं वेगवेगळे असतात, ज्याला ईडी प्रत्यय लावून, असे फक्त 10% क्रियापदं आहेत मुलांना, जे की तुम्हाला पाठ करावे लागतात. बाकी सगळ्यांना ईडी प्रत्यय लावला की दुसरंही रूप तेच, तिसरंही रूप तेच. फक्त ग्रो ग्रीव ग्रोन, सी सॉ सीन हे फक्त तुम्हाला पाठ करायचे. ते तुम्ही वर्गामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक लिस्टच देईल मी. परत कम्पॅरेटिव्ह सफिक्सेस आहेत. टॉल टॉलर, बिग बिगर. कम्पॅरेटिव्ह डिग्री आपण शिकली की नाही. त्याच्यामध्ये ही इज टॉलर दॅन हर असं म्हणलं तर काय आहे? च्यापेक्षा मोठा आहे तो, च्यापेक्षा उंच आहे. बिगर, डीमार्ट इज बिगर दॅन आपला बाजार. ER प्रत्यय हे काय आहे? सफिक्स ER. अजून काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री एक आहे, सुपरलेटिव्ह सफिक्स म्हणायचं त्याला. टॉल टॉलेस्ट. आता परीक्षेत तुम्हाला सुपरलेटिव्ह सफिक्स लावा असं काही विचारणार नाहीत एवढं अवघड. फक्त काय म्हणतील? टॉलला सफिक्स लावून रूप बनवा, किंवा त्या रिकाम्या जागेमध्ये टॉलचं सफिक्स जोडून रूप लिहा योग्य ते. पुढे बघूया आपण PPTमध्ये कसे प्रश्न विचारतात वगैरे. आता अजून काही यामध्ये सफिक्सेसचे प्रकार आहेत बघा. नाऊन फॉर्मिंग सफिक्सेस. बघा काही काही सफिक्सेस नाऊनचं नाऊनच करतात. किंग हे काय आहे? नाऊन आहे, नाम आहे. त्याला DOM हे सफिक्स लागलं, ते झालं किंगडम. किंग म्हणजे राजा आणि किंगडम म्हणजे त्याचा राज्य प्रदेश, त्याचा प्रदेश. मार्क्स, मार्क्स कार्ल मार्क्स सगळ्यांना माहिती आहे. मार्क्सिझम म्हणजे मार्क्सचं तत्त्वज्ञान. ISM हे लागलं, त्याला काय म्हणायचं? नाऊन फॉर्मिंग सफिक्सेस. नंतर काही ॲडजेक्टिव्ह फॉर्मिंग सफिक्सेस आहेत. गोल्डचं काय होतं? गोल्डन, EN हा सफिक्स लागले. कलरचं कलरफुल, ॲडजेक्टिव्ह तयार होतं. आता हे शब्दांच्या 4 जाती तुम्हाला माहीतच असतील. नाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब. हे एवढं महत्त्वाचं लक्षात आलं तुम्हाला की इंग्लिशच समजलं म्हणायचं. हळूहळू आपण जाऊया त्याच्याकडे पण. व्हर्ब फॉर्मिंग सफिक्सेस. आता क्लासचं व्हर्ब तयार करायचं तर क्लासिफाय. वीकचं व्हर्ब तयार करायचं म्हणलं तर वीकन. ओके. आणि असे कितीतरी IFY लावून किंवा IZD हायब्रिड असेल तर हायब्रिडाईज, EN लावून वीकन, शॉर्टन, LY की नाही. असे वेगवेगळे सफिक्सेस तुम्हाला तयार करता आला पाहिजेत. ॲडव्हर्ब फॉर्मिंग सफिक्सेस. आता बघा हॅपी काय आहे? आय ॲम अ हॅपी पर्सन, ॲडजेक्टिव्ह आहे. यालाच ILY लावलं की काय होतं? त्याचं ॲडव्हर्ब. ILY काय आहे? सफिक्स आहे.
ओके, हॅपीचं सफिक्स लावून रूप तयार करा म्हणलं की ते हॅपीली येईल. स्टुडंट आहे स्टुडंट वाईज, स्पेलिंग तिथं हे झालं बघा, PPTमध्ये चुकलं आहे. STUDENT पाहिजे. स्टुडंट वाईज क्लासेस केलेले आहेत. कंपल्सरीचे वेगळे की नाही, व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेत, स्टुडंट वाईज क्लासेस तयार केले. आता याच्यावर तुमचा मेन प्रश्न होती की बाबा परीक्षेमध्ये याच्यात कसा प्रश्न विचारायचा. एवढाच प्रश्न तुम्हाला पडलेला असतो. 8 मार्काला हा चॅप्टर आहे. परीक्षेमध्ये 49 मार्काची परीक्षा असते, त्याच्यात याला 8 मार्काचं वेटेज आहे. तर कसं विचारलं जाईल हे पहा. 8 मार्काचा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ अ प्रिफिक्स दॅट फॉर्म्स द अपोजिट ऑफ द वर्ड. म्हणजे रिकाम्या जागेत असा प्रिफिक्स लिहा ज्याच्यामुळे त्या शब्दाचा मिनिंग अपोजिट होईल, विरुद्धार्थी शब्द तयार होईल. हॅपीचा विरुद्धार्थी काय होईल? अनहॅपी. त्याला काय जोडून? UN हे प्रिफिक्स जोडून. लॉकचं काय होईल? अनलॉक. 5 पिरियड चालू आहे की नाही सध्या कोरोनामुळे. ॲग्रीचं डिसॲग्री. ऑनेस्ट सांगा तुम्ही, ऐकतोय बरं का मी, डिसऑनेस्ट. हां बरोबर आहे, काही जणांनी सांगितले, काही जण नुसते बघतात. अजून कसा प्रश्न विचारला जाईल? पुट द वर्ड्स इन द ब्रॅकेट्स इन द अप्रोप्रिएट फॉर्म युजिंग सफिक्सेस. म्हणजे कंसामधील वाक्याचं सफिक्स जोडून योग्य ते रूप याच्या वाक्यामध्ये लिहा. ही वॉज ॲक्टिंग इन अ व्हेरी डॅश वे. तो अतिशय चाइल्डिश वागत होता असं म्हणतो आपण की नाही. चाइल्डिश ISH हे सफिक्स लागेल त्याला. सफिक्स वाक्य शब्दाच्या पुढे लागतं, प्रिफिक्स आधी लागतं. प्री म्हणजे आधी असं लक्षात ठेवायचं, सफिक्स पुढे. अमिताभ बच्चन इज अ डॅश ॲक्टर. काय होईल सांगा? फेमस ॲक्टर. MOUS लागेल की नाही. अजून कसे प्रश्न विचारले जातील? मेक ॲडजेक्टिव्ज ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बाय ॲडिंग सफिक्सेस. आता फंक्शनचं ॲडजेक्टिव्ह तयार करायचं. काय लावून? सफिक्स लावून. फंक्शनल. ॲट्रॅक्टचं ॲट्रॅक्टिव्ह. अशा प्रकारे तुम्हाला प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. यानंतरचे पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.